ते माझी सांग ना पण आम्हाला गाणं कोणीकडं आहे. अरे बा. मित्रांनो पोल्ट्री म्हणून नावालाच आहे, पाटलाच आहे, संदीप पाटील म्हणून आत शेरडं केलं ते दाखवले. आत सगळे शेरडं आहे ते कवटेमंकाळ तालुक्यात सगळ्यात जोरात कोथिंबीर विकणारे व्यापारी आणि त्यांच्या घरी शेडमध्ये साप आलाय. इकडं जाईल बघ श्रद्धा. मित्रांनो चिडलेला नाही, गार झालाय श्रद्धा, एकदम थंड झालाय, मस्त आहे. चावायचा असता चावला असता. किती सुंदर बसलाय बघ. आणि तो पाटलाच्या घरात येऊन बसलाय. धर देतो, धर आता पर्याय नाही. सगळं जवळ आहे असं दे, आता काय पर्याय आहे का. आणि पहिलाच मुलांना साप चिडलेले असतात. कसं आहे मला माहित नाही. आणि एकतर त्याला जागा पण नाही जायला कुठे. सांगणार आहे नाही चावत. वड चावणार काय तो. तो गरीबाच्या घरातच आला नाही ना, पाटलाच्या घरात आला या. काय झालं, तुम्ही का पळाला. पाटील सोडा फक्त कानावर बाहेर आले सोड. अक्षर जरा ओढ लागतो. सोडताय का खाणं करताय का. वड इकडं आता जायला आणि पलीकडे. नाही मी सोडत नाही. छप्प दिशी लागेल. नाही सोडत नाही मी. फक्त तोंड आलं की जरा माग सर. वडा येत नाही. डोक्यात पडेल इकडं. फळी ताई तुमच्या फळी घ्या. मग आता तिने कुठं टाकाय सांग. कसा आता तुझा प्रश्न आहे. तिथं हात घाल, तिकडं हात घाल. इकडे या, इकडे या. साप धरा, धरा ओढून. हा तुझा इकडं ओढून धरा. संदीप पाटील धरा ओढून त्याला. हा येत राहता तू बाई. हा तू इकडं जा. हा नाद करता काय पाटलाचा. है भारी वाटतंय ना. कोथमीर रेखण्यापेक्षा बरं आहे. सरदेव उलट फिलट आलं म्हणजे संदीप पाटील असलं पळेल. हा नाही सोडू नका संदीप पाटील, येत नाही. हा श्रद्धा जात्या त्याच्या खाली. ताई तिला काढला का. कोथमिरीला छान असा होता. चौकात जा.
तिथं मध्येच धर. भीती मस्त वाटते, काय करतेस? सुरू कर. संदीप पाटील जर हात लावा, ओढून घ्या तिला. नाही एकटीला येणार. पोटात काय आहे? बेदाने फडफडायची. आमची तर पोटात गेलाय तो. फोटो वाटतं का? पाटलाच्या घरात पाटलासारखा साप आलाय. वडा दोघी जण, वडा वडा. हा वडा इकडं, ती पोतं वडात आहे. वडा हा वडा. गेलंय किती. तिला पोत द्या दीदी चांगली. सावकाश सावकाश. हाय का? आलं मग. काय आहे मम्मी? साप आहे का नाही? नाही लागत. घालवते. मला बघितलं आवडतं. मोठा धामण आहे. उलट असा साप पोल्ट्रीमध्ये किंवा जिथं जास्त अडखळ वगैरे आहे घराशेजारी असा बिनविषारी धामण साप पाहिजे. पण यांना किती जरी सांगितलं तर लोक बोलतात एवढा मोठा आहे बघूनच भीती त्यांना. घेऊन जावाच म्हणतात, नका सोडू तिथं. क्वचित जे आमचे व्हिडिओ बघून त्यांना माहिती झाले की हा विषारी नाही, म्हणजे जे आधीपासून जे आमचे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती की हा काही करत नाही किंवा शेतकरी असे सोडतात म्हणजे पकडून असे तेच म्हणजे असे रानात सोडून देतात. काल पण आम्ही धामण पकडला आमच्या गावात, तो सोडला तिथंच. पण आता ह्याच्या भीतीवरून आता की घेऊन जावंच म्हणणार आहे. याला पॅक केलेलं आहे, याला जंगलामध्ये रिलीज करणार. हा साप काही विषारी नाही, बिनविषारी धामण आहे. आणि चौथ्या मकान नरकोर यांचं खरंच अभिनंदन की त्यांनी हा धामण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सापवाचं दुसरी बांधायला नंबर आहे माझ्याकडे.